नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण खामगाव येथील आमचे कन्हैया ट्रेडर्सचे कृष्णा सेठ सोनवणे यांच्या प्लांटला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे। सकाळी आपण एक व्हिडिओ बनवला होता 20 फेब्रुवारी 2025 ला काय बाजारभाव होते आणि पुढे काय बाजारभाव राहतील। भरपूर शेतकऱ्यांना समस्या होती की बाजारभाव कमी होतील का वाढतील, त्याबद्दल आज आपण सगळं डायरेक्ट चर्चा करणार आहे। काय कारण होते की बाजारभाव वाढले कमी झाले, तेजी मंदी 2 दिवस टिकून राहिली, पुढे येणाऱ्या काळात काय भाव राहील आणि बँगलोरचा माल किती दिवस टिकल त्याबद्दल आपण कृष्णा सेठ कडनं जाणून घेऊया। नमस्कार सेठ, काय कारण आहे की बाजारभाव अचानक कमी झाले आणि वाढले? नमस्कार। पहिले एक 8 दिवसापूर्वी आमच्याकडे 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटलना खरेदी चालू होती। त्याच्यामुळे काय झालं, आता मध्ये 2 दिवस समजा एक बेंगलोरची लोडिंग कमी झाली, त्याच्यामुळे मार्केटचे तुटवडा आल्यामुळे काय झालं, औरंगाबादचा आपला महाराष्ट्राचा माल मागितला गेला। त्याच्यामुळे काय झालं, शेतकऱ्याला असं वाटलं की बा आल्याचे भाव वाढले। त्याच्यामुळे आमच्या व्यापाऱ्यांनी काय केलं, 2000चे 22 घेतले, कोणी 22चे 23 घेतले, कोणी 27 28 पर्यंत बिल खरेदी झाली। काय झालं, मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळं परत मार्केट डाऊन झालं। त्याच्यामुळं रेट परत डाऊन झाले आणि नंतर काय झालं, 2 दिवसापूर्वी बेंगलोरची जी स्थिती होती म्हणजे लोडिंगची, जी कमी माल होता, ही म्हणजे लोडिंग कमी झाली होती। त्याच्यानंतर परत काय झालं, बेंगलोरवाल्यांना लोडिंग फास्ट गेली, त्याच्यामुळे आवक वाढली आणि त्याच्यामुळे आपले औरंगाबादचा जो माल आहे त्याच्यामुळे त्याचे रेट कमी झाले। शेतकऱ्याला असं सांगणं आहे आमचं की बा रेट वाढणार नाही, आवक भरपूर आहे। बेंगलोरमध्ये पण भरपूर माल आहे, साताऱ्याची पण लोडिंग चालू आहे, औरंगाबादमध्ये पण भरपूर लोडिंग चालू आहे। शेतकऱ्यांना त्याच्या हिशोबानं जसं पाणी असतील त्या हिशोबाने त्याने त्याच्या परिस्थिती पाहून आपल्या आल्याची हार्वेस्टिंग करावी, बस एवढंच। मागच्या वर्षी जे बेण्याच्या टायमाला भाव वाढले त्यावर्षी भाव वाढू शकतो का? तेवढे वाढू शकते, एखाद्या वेळेस वाढू शकते। ज्यावेळेस बेण्याचे जे माल आहे, सिलेक्टेड माल, बेण्याचे जे माल आहेत ते बेण्याचे प्लॉटचे रेट वाढतील आणि त्याच्यामुळे काय म्हणजे मार्केटमध्ये थोडीफार एखाद्या वेळेस शेतकऱ्याला असं वाटतील की बा आल्याचे दर वाढले, त्याच्यामुळे सगळेच लोकांना वाटतील का भाव वाढले, त्याच्यामुळे शेतकरी थांबतील, असं एक अंदाज आहे। जे प्लॉट चांगले त्यांनाच ठेवणं गरजेचं आहे, कारण की भरपूर ठिकाणी प्लॉट लागलेले पण आणि पाणी पण कमी आहे। पाणी कमी असलं तर माल बी खराब होईल। ज्यांचे चांगले प्लॉट आहेत ते शेतकरी ठेवू शकतात अशा वेळेस। जे माल चांगले समजा, जे माल माग राहिले बी त्याला काही अडचण येणार नाही। जे मालाला पाणी कमी आहे, जे माल उघडे पडले ते उन्हामुळे पाण्यामुळे खराब होतील। आता तुमच्या हँडवर आता मागच्या वेळेस तुम्ही आता दररोज किती तुमची हार्वेस्ट करता माल? किती क्विंटल आवक आहे तुमच्याकडे? आमच्याकडे पर डे समजा आमच्याकडे 3 ट्रॉले समजा 25 टनाची 75 टन आमची लोडिंग होती। तरी आता भाव वाढले त्यावेळेस पण तेवढीच लोडिंग होती। आज घडीला पण आता समजा 2 गाड्या चालू आहेत, 25-30 टनाच्या गाड्या 2 लोडिंग चालू, 60 टन माल। एवढी तेजी मध्ये आली तर भाव काही थांबले तर शेतकरी का आवक चालू आहे आता मालाची? ज्यावेळेस तेजी वाढली होती, आता पाठीमागे 25-26 ज्यावेळेस रेट चालू होते त्यावेळेस शेतकऱ्याला असं वाटत होतं की रेट वाढतील, त्याच्यामुळे काय झालं, शेतकरी पण थांबून गेले। आता परत कालपासून काय झालं, रेट डाऊन झाले, त्याच्यामुळे आता शेतकरी काय झालं, परत म्हणायला लागले बा आमचा माल काढा। आज 2000 पासून 2200 पर्यंत खरेदी चालू आहे। अशी परिस्थिती अशी आहे, लोडिंग चालू आहे आमची 26 ते 27 ची लोडिंग चालू आहे मार्केटला। आम्हाला 500 रुपये हार्वेस्टिंग खर्च आहे। 27 मध्ये 500 गेले तर 2200 पर्यंत आम्ही सुपर 1 नंबर VIP मालची खरेदी चालू आहे आणि मीडियम माल 2000 पर्यंत चालू आहे। भरपूरच्या ठिकाणी पाणी कंबळलेलं त्यामुळे बी प्लॉट चालूच आहे देणं, त्याच्यामुळे भाव मागत कमी झाले। परत काय झालं, शेतकरी थांबू राहिले, ऊन पडवलं, त्याच्यामुळे शेतकरी म्हणजे द्यायला तयार आहे। तेजी मंदी एवढी नाहीये जास्तीची, नाही, फक्त काय आवकवर डिपेंड आहे तेजी मंदी। ज्यावेळेस आवक वाढली त्यावेळेस रेट कमी होते, ज्यावेळेस लोडिंग थांबली आवक कमी झाली 1-2 दिवसाची समजा रेट वाढू शकते। जेवढे असं समजा असं पाहिजे 2 वर्षापूर्वी जेवढी तेजी होती तशी तेजी नाही राहणार। मागच्या वर्षी 7000 वरून डायरेक्ट 11000 बेण्याचे भाव गेले, त्या यावर्षी तसं होऊ शकत नाही। त्यावेळेस काय झालं, माल कमी होता, मालाचे शॉर्टेज होता, त्याच्यामुळे ते रोजचे रेट वाढत होते आणि बँगलोरचे कळत नव्हतं त्यावेळेस रेट काय, आम्हाला खुद कळत नव्हतं। आम्ही काय घेत होतो, 7000 घेत होतो, शेतकरी म्हणजे दुसऱ्यांना 8000 मागितलं, आम्हाला खुद कळत नव्हतं खरंच मागितलं का नाही मागितलं। रोजच्या रोज एवढी तेजी होती, आता तसं काळ नाही, तशी परिस्थिती नाही आता। आणि बँगलोरचा माल किती दिवस चालेल साधारण तुमचा? बँगलोरचा माल 12 महिने चालेल। 12 महिने काय झालं, बेंगलोरचं सीझन चालू आहे समजा, आलेच लागवडीचे समजा बेने काढवले बेंगलोर, जुलैभर ते बेण्यामध्ये लागवडीमध्ये गुंतलेलं होतं काही दिवस। आता काय रेट वाढल्यामुळं परत त्याची लोडिंग चालू झाली। शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत कृष्णा सेठ सोनवणे होते, आमच्या संभाजीनगर मधले सगळ्यात मोठे व्यापारी हे आहे आणि यांचा माल कंटिन्युअसली उत्तर भारतात असेल, बाकी पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात इथून माल जातो आणि यांना एक अंदाज दिला होता आपण, भरपूरच्या ठिकाणी आपण अंदाज दिला होता, पण डायरेक्ट व्यापाऱ्याकडनं काय अंदाज आपण घेतलेला आहे, येणाऱ्या काळात काय भाव राहतील आपण पुन्हा एखाद्या वेळेस पुन्हा कृष्णा सेठकडे येऊन अंदाज घेऊया। तुम्ही जर कधी आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। धन्यवाद, नमस्कार।